विषय शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. पण एखादी स्कीम ज्या वेळेला आणतो ती स्कीम आपण फार दूरदृष्टीने आणलेली असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तो लाभ त्यांच्या महिना टू महिना त्यांच्या खात्यामध्ये जाणं या व्यतिरिक्त त्यांना आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं हा त्या योजनेचा एक मूळ गाभा सुद्धा आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी बघा, आता लाडक्या बहिणींना 21 रुपये हप्ता वाटप सुरू झालेलं आहे. 10 जिल्ह्यात हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु याच लाडक्या बहिणी बघा, सगळ्यात महत्त्वाची अतिशय आनंदाची मोठी बातमी ही आता आपण पाहत आहोत. लाडक्या बहिणींना सरकार आणखीन 1 नाही 2 नाही 3 गिफ्ट हा आता गुढीपाडव्यानिमित्त विशेष हे देण्यात येणार आहेत. सोबतच ईद सुद्धा हे आपल्या मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा हा सण असतो. तर त्यांना सुद्धा आता लवकरच आपल्याला जो काही एप्रिलचा हप्ता आहे तो सुद्धा लवकरच जमा होईल, कारण हा जो महिना आहे हा खूप विशेष महिना आहे. सर्व लाडक्या बहिणींना विशेषतः महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे यायला सुरुवात होणार आहेत. कारण बघा, यात झालं असं की आता आदित्य तटकरे मॅडम यांनी काही न्यूज मीडियाशी बोलताना त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही 1500 देणार किंवा 2100 हे तर आम्ही देणारच आहे. आता एप्रिलचा हप्ता सुरू होईल, परंतु याच्यामध्ये लाडक्या बहिणींमध्ये साक्षरता आणणं म्हणजे काय, आता तुम्हाला मी सांगतो. साक्षरता म्हणजे ते आपण पुढे बघू, परंतु आता कुठल्या जिल्ह्यात वाटप सुरू झालं हे त्यांनी आता आपण पूर्ण व्हिडिओ क्लिप दाखवू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला तेवढं दाखवलं. आता मी पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो, कारण काय होतं त्याचे रूल्स असतात, त्यामुळे लक्षात घ्या. जे काही महत्त्वाचे आहे आता ते आपण बोलणार आहोत, ते म्हणजे कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. ह्याच्यात जर आपण बघितलं तर जवळपास आज 10 जिल्हे, विशेषतः पुणे विभाग, आणि जर आपण इकडे बघितलं तर कोल्हापूर, सातारा, सांगली, परत सोलापूर, लातूर, तिकडे धुळे, जालना, अमरावती असे जे कमी लोकसंख्येचे आणि जे गरजू लाडक्या बहिणी जास्त असलेले जे जिल्हे आहेत, अशा जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे ते सुरू करण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे. त्यांनी त्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे. आणि लाडक्या बहिणींना आज किंवा आपल्याला उद्या, जास्तीत जास्त आज तर दुपारून मला वाटतं की 3च्या पुढे हे वाटप जे सुरू आहे ते सुरू राहणार आहे. कारण आजपासूनच ते आनंदाची बातमी आपल्या लाडक्या बहिणींना देण्याचं सर्व काही त्यांचं नियोजन, पूर्वतयारी ही झालेली आहे. परंतु आता ह्याच्यामध्ये एक मोठा प्रश्न येतो की मग माझं नाव आहे का, मला पैसे येणार का, मी लाडकी बहीण आहे का मी दोडकी बहीण झाले. तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती एकंदरीत या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा, निवडणुकी अगोदर आपण बघितलं, निवडणुकीनंतर सुद्धा बघितलं, आपल्याला भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले. बरोबर, भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात त्याच्या मोबाईलवरती मेसेज आले, त्यांच्या बँकेत पैसे पडले. एवढंच काहीतरी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सुद्धा जवळपास सर्व लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आले असतील. ज्यांना नाही आले त्यांनी कमेंट्स करा. बघा, ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी जर बोललं तर 100% पैसे मिळतील. आता इथून पुढं एप्रिल हप्त्यासाठी अर्ज पडताळणीची अट कंपल्सरी आहे. अर्ज पडताळणी म्हणजे काय, कोण करणार, काय मागणी आहे, त्याच्यानंतरच ही यादी तयार होत आहे. लक्षात घ्या, हे पैसे असे डायरेक्ट सरसकट वाटप होत नाहीत. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काही लाडक्या बहिणी ॲडसुद्धा केल्या जाणार आहेत, काहींना वगळण्यात सुद्धा येणार आहे. आता वगळणाऱ्या लाडकी बहिणी कोण, ॲड करणाऱ्या लाडक्या बहिणी कोण, कोणाला किती रुपये मिळणार, कोणाला 600 रुपये मिळणार, कोणाला 1100, कोणाला 2100, कोणाला 0 रुपये, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण खूप महत्त्वाचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. जवळपास आता जे बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही होते आणि तिघांनी मिळून हे सगळे निर्णय घेत असतात. कारण ही जी योजना आहे ही खूप मोठी योजना आहे. महाराष्ट्रासारखी ही पहिल्यांदाच राबवली जाणारी एवढी सक्सेसफुल योजना आपण सुद्धा बघितली असेल. आता बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 21 रुपये हे यायला सुरुवात झालेली आहे. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना सरकारने असं म्हणलेलं आहे की आता निवडणुकीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की या लिस्टमध्ये, या यादीमध्ये अशा लाडक्या बहिणी आल्या ज्यांचं बँक बॅलन्स चांगला आहे, म्हणजे ज्या आर्थिकदृष्ट्या चांगल्या आहेत. त्यामुळं अशा लाडक्या बहिणींना आता या योजनेची गरज नाही. या लाडक्या बहिणींना याच्यातून बाहेर काढलं जाणार आहे, यादीतूनच बाहेर काढलं जाणार आहे. तर तुमचं नाव या यादीत असणं ह्यासाठी काय करावं लागतं बघा. ज्यावेळेस अर्ज पडताळणी होणार आहे, कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे सांगतो. अर्ज पडताळणीमध्ये भरपूर लाडक्या बहिणी बाद होणार आहेत. कुठल्या जिल्ह्यांपासून, पुणे, मुंबई, सातारा, सांगली, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती अशा महत्त्वाच्या मोठ्या जिल्ह्यांपासून सुरुवात केली जाणार आहे. कारण छोट्या जिल्ह्यात संख्या कमी आहे, पण मोठ्या जिल्ह्यांना आधी कव्हर करून तिथलं जे काही सक्षम झालेल्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या स्वतः चांगलं कमवतात, त्यांना यादीतून बाहेर काढायचं काम चालू आहे. कारण का, आता त्यांना त्यांची गरज नाही. कारण त्यांचं उत्पन्न आता 5 लाख रुपयापर्यंत गेलं आहे, कोणाच्या घरी 4 चाकी चांगली गाडी आली, कोण इन्कम टॅक्स भरतं आहे. तर अशा सगळ्या गोष्टींना आता या योजनेची गरज उरलेली नाही. तर अर्ज पडताळणीमध्ये मुख्यतः 3 डॉक्युमेंट्स चेक केले जातात, 4 गोष्टींची तपासणी केली जाते.
आणि ज्या लाडक्या बहिणींची ऑलरेडी तपासणी झालेली आहे त्यांना आजपासून पुढे हे जे पैसे आहेत ते तुम्हाला 100% आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता कोणत्या बँकेत येते सांगतो. तुमची कोणती बँक आहे बघा. मुख्यतः जर HDFC, ICICI, ॲक्सिस बँक, SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्टाचं खातं अशा जवळपास नाही म्हणलं तरी 15 ते 20 बँकांमध्ये आज पैसे वाटपाचा कार्यक्रम हा 100% होणार आहे. आता तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आता बघूयात आपण तुम्हाला करावयाची महत्त्वाची 3 कागदपत्रे कोणती आणि काय बँकेत जाऊन आज काम करायचं आहे. बघा 3 कागदपत्र तुम्हाला सांगतो. पहिलं कागदपत्र आहे तुम्हाला ते म्हणजे आधार कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड 10 वर्ष झालं तेच आधार कार्ड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कुठल्याही योजनेचा आत्ता जर तुम्ही बघितलं तर DBT चालू आहे. DBT म्हणजे काय, आधार कार्डवरचा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्हाला पैसे टाकले जातात. कसं होतं ते, तुमचा तो आधार नंबर तुमच्या बँके अकाउंटला कनेक्ट असतो त्यावेळेस होतं. मग ते तुमच्या बँकेत जो आधार कार्ड आहे त्याच्यानुसार ते तुम्हाला पैसे टाकले जातात. परंतु झालं असं की बँकेतली माहिती किंवा तुमचं जे पोस्ट आहे त्या पोस्टातली माहिती आणि तुमच्या आधार कार्डवरची माहिती जुळत नाही आहे. म्हणजे स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, मोबाईल नंबर वेगळा आहे, जन्मतारीख वेगळी आहे. म्हणून सरकारने निर्णय घेतला आहे ज्याचा आधार कार्ड आणि त्याच्यावरची माहिती वेगवेगळी आहे त्यांना पैसे पडणार नाहीत. तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून तुम्हाला आजच्याच बँकेत पोस्टात कुठं असेल तुमच्या त्याच्यात तुम्हाला जमा करावं लागणार आहे. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी देतो आहे. जर तुम्हाला 21 रुपये पाहिजे असतील, जर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 3 हप्ते एकत्र 24 रुपये पाहिजे असेल ते सुद्धा तुम्हाला तेव्हाच मिळणार आहेत. आणि गुढीपाडवा विशेष 2 गिफ्ट तुम्हाला ते सुद्धा मी सांगणार आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं सगळं पहिलं डॉक्युमेंट सांगितलं. दुसरं डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींनी मोफत तुम्ही अन्नधान्य घेताय, चांगले आहे, ती योजना खूप मस्त आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे सुद्धा पैसे मिळायला पाहिजे तर तुमचं जे रेशन कार्ड आहे बघा, पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांना EKYC करायचे आहे. परंतु जरी तुमचं आता पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असलं तरी भरपूर लाडके यातनं बाद होणार आहेत, कारण तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे. आता 4 चाकी वाहनमध्ये कोणी लाडक्या बहिणींनी आता स्वतः कमवायसाठी घेतलेला आहे, कुणानी शॉकसाठी घेतलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे ज्यांचं कमवायसाठी घेतलं आहे त्यांना यातून बाद करायला नाही पाहिजे, त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मागितला जाणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंतचा काढून ठेवा. आता बघा पाडव्यानिमित्त, ईदनिमित्त काय होणार आहे तर 25,000 रुपयांचं अनुदान तुम्हाला लाडक्या बहिणींना हे दिलं जाणार आहे. 25,000 रुपये कोणाला छोटा मोठा व्यवसाय करत असेल तर तुम्हाला अनुदान हे तिथं सरकार देत आहे. आता विशेष झालं. दुसरं म्हणजे काय, भरपूर लाडक्या बहिणींना स्वतःचं घर स्वतःचं पाहिजे असतं, त्यासाठी घरकुल योजना ही सरकार आता राबवत आहे. जवळपास महाराष्ट्र राज्यात 20 लाख घरांची आता पूर्तता झालेली आहे. त्याचं जो टप्पा आहे ग्रामीण आता चालू होता, आता शहरीसुद्धा चालू झालेला आहे. शहरीमध्ये 2.5 लाख रुपयापर्यंत आहे, ग्रामीणमध्ये 1.5 लाख रुपयापर्यंत आहे. तर ज्यांना स्वतःचं घर पाहिजे आहे त्यांनी अर्ज करायचा आहे. कुठं करायचा आहे, ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती. आणि दुसरी अट म्हणजे काय तर तुम्ही तुमच्याकडे पिवळं कार्ड रेशन कार्ड असलं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता बघा गॅस सिलेंडरचे सुद्धा 3 हप्ते एकत्र पडणार आहेत. त्यासाठी सुद्धा तुम्हाला गॅस कनेक्शनची EKYC करायची आहे. गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे. अशा सगळ्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आता काम करायचं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का, तुम्हाला काय वाटतं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला इथं कमेंट सेक्शनमध्ये द्यायची आहे. बघा जोपर्यंत तुम्ही माहिती देणार नाही तोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. आणि काही असतील प्रश्न, इतर प्रश्न असतील तरी विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.